रिपोर्ट आला, दुसऱ्या नंबरवर 24 नंबरवर माणूस गेला, त्यांच्या आर्थिक पतबद्दल माहिती नाही, त्या ठिकाणी उद्या ते कशी डेव्हलपमेंट करणं याबद्दल काही चर्चा नाही. आपण जर बघितलं तर लोकांना विचारा, आज लोकांच्या बरोबर जर बघितलं ना तर मोठ्या प्रमाणामध्ये जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे यांचं धारावीमध्ये काय काम आहे, जे रिटायर्ड ऑफिसर आहेत यांचं धारावीमध्ये काय काम आहे, जे गुंड आहेत त्यांचं धारावीमध्ये काय काम आहे. हा विकास आहे की लोकांना दडपशाही घाबरवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आज लोकशाही जी आपल्या सगळ्यांना जिवंत ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आज संविधानचा आहे दिवस आहे, त्यामुळे सगळ्यांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देत असताना आम्ही आज एक आवाज या ठिकाणी देत आहोत, मोडाने हटाव धारावी. मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. तुम्ही काय सांगताय, आज धारावीकरांचा हा मोर्चा शांततेत निघणार आहे का, धारावीकरांचा आवाज पोहोचणार आहे? आम्ही संविधान जसं सांगितलं दिवस आहे, आम्ही संविधान मांडणारी मंडळी आणि संविधान म्हणून कायदा सुव्यवस्था मांडणारी आम्ही मंडळी आहोत. मला या ठिकाणी सांगायला आहे की पावसात तुम्ही बघा तर मोठ्या प्रमाणामध्ये काळोख किती झाल्या बघू शकतात. 6 वाजता तरी सुद्धा लोक एवढ्या मोठ्या संख्येने आले, कारण लोकांच्या घराचा प्रश्न आहे आणि त्यांच्यासाठी हे एक्सटेन्शन ऑफ बीकेसी त्यांच्यासाठी जमीन आहे, पण आमच्यासाठी आमचं विश्व आहे, आमच्यासाठी आमचं घर आहे. आमच्या घराबद्दल जर आमच्याशी बोलणार नसतील तर आम्ही रस्त्यावर पण नाही उतरायचं. लोकशाहीच्या मार्गाने उतरण्याचा हा प्रयत्न आहे आमचा, कारण आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिवशी आम्ही आमचा आवाज बुलंद करू शकतो की धारावीचा आवाज ऐका, नाही तर येणाऱ्या शांततेत मोर्चा निघणार का, तुम्ही काय आवाहन करताय का? आम्ही शांततेच्या मार्गाने नाही, हे आमच्या धारावीमध्ये फिरतायत, आमच्या धारावीमध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट फिरतायत, आमच्या धारावीमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर राहिलेले धारावीमध्ये किंवा शाहूनगरमध्ये ते फिरतायत, गुंड फिरतायत, लोकांना धमका देण्याचं काम चाललेलं आहे, लोकांना पैशाची ऑफर देण्याचं काम चालू आहे. माझा प्रश्न हा विकास आहे की काय आहे, आणि हा विकास आमच्या लोकांसाठी तर मग आमच्या लोकांना विचारा. म्हणजे धारावीच्या माणसाला 10 किलोमीटर बाहेर घरं द्यायची आणि अडाणीने एक्सटेन्शन ऑफ बीकेसी करायचं, हे डेव्हलपमेंट नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्याने आंदोलन करत राहणार, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत राहणार आणि सत्याच्या मार्गाने आंदोलन.
संविधान दिन के अवसर पे जो है हमने यहाँ पे जो है वो आज कामरा जी का दर्शन लेके यहाँ से जो हमारा शांतिप्रिय मोर्चा चालू हो जाएगा वो संविधान चौक तक जाने वाला है। और संविधान चौक में आज हमने इसलिए रखा कि यह संविधान दिन है और जिस तरह से दड़मशाही का हुकुमशाही का इस्तेमाल करके अपने दोस्त को ये टेंडर देना, फिर उस टेंडर के ऊपर सवाल पूछने का काम हुआ तो टेंडर को भी जो है उसको मदद करने के लिए अलग अलग सरकारी यंत्रणाओं को इस्तेमाल करना, मारे बाप उनको फायदा देना, पीडीआर का एक महाघोटाला तैयार करना और धारावी जिन्होंने धारावी बनाई उस धारावी की जनता को कहीं भी देखा जाएगा तो कॉन्फिडेंस में नहीं लिया जा रहा है। आज बहुत से लोगों को जो है लगभग 7 लाख लोगों को जो है 10 किलोमीटर के बाहर कर देने की बात है। आज लोग बारिश में खड़े हैं, आप समझ लीजिए मतलब लोगों की मांग क्या है। अगर हम धारावी के लोग हैं, अगर हम 100 करोड़ रुपया केंद्र राज्य को महसूल दे रहे हैं हमारी माइक्रो फाइनेंस इंडस्ट्री के माध्यम से, आपको मालूम है धारावी में लेदर है, गारमेंट है, सामने देखिए पॉटरी है, चिप इंडस्ट्री है, वहाँ पे दर्जन के काम होने का काम होता है। ऐसे समय में जहाँ इतनी बड़ी माइक्रो फाइनेंस इंडस्ट्री है सबको बाहर निकालने का काम कर रहे हैं, सर्वे करने का काम नहीं हो रहा है। हमें उनके आर्थिक पद पे भी संशय है और उनके काम करने के तरीके भी हमको संशय है, क्योंकि जिस तरह से दबाव की यंत्रणा हमारे ऊपर इस्तेमाल करने का काम हो रहा है, पैसों का आमिष देने का काम हो रहा है। मैं समझना चाहती हूँ कि जो विकास कर रहे हैं कि लोगों को दबाने का काम कर रहे और हम ये मांग कर रहे हैं कि नए सिरे से सर्वे होना चाहिए, लेकिन वो सर्वे गवर्नमेंट के माध्यम से होना चाहिए। अब रात को आप देखिए बीच में हमारा वीडियो आया, 3:30 बजे रात को सर्वे किया जाता है। आप मुझे बताइए, आप पत्रकार लोग हो, आप मुझे बताइए रात को 3:30 बजे कौन सा सर्वे होता है? लेकिन धारावी में सर्वे हो रहा है अडानी के माध्यम से। तो हमारे लोगों के ऊपर अन्याय हो रहा है। हमारी मांग है कि हर आदमी को घर मिलना चाहिए, उसी सेक्टर में घर मिलना चाहिए, हमारे व्यवसाय को जगह मिलनी चाहिए और हमारी जो इच्छा है, जैसे हमारे बड़े बड़े एरिया है जैसे कुमारवाड़ा है, बालिका नगर है, शाहू नगर है, इनके साथ कोई बात ही नहीं हो रही। न गरीब आदमी से बात हो रही, आदमी को पता भी नहीं उसको कहाँ भेज रहे। अरे रेलवे को 800 करोड़ रुपया दिया है, लेकिन रेलवे की जमीन मिली नहीं है अभी तक। लोगों को नोटिस दिया है, लोगों को घर नहीं मिल रहे। किसके लिए विकास हो रहा है, ये हमारा सवाल है। हमारा सवाल यही है कि नारा दिला आहे ज्या तऱ्हेने देशाचे पंतप्रधान आणि जे मित्र आणि त्यांचे स्नेही अडाणींना धारावीचं जे आहे डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट दिलेला आहे, त्यांना वारेमाप जे आहे ते पीडीआरचा एक महाघोटाळा त्या ठिकाणी दिलेला आहे। परंतु ज्यांनी धारावी बनवली, त्या धारावीच्या जनतेमुळे धारावी आहे, विविध जातीची लोक राहतात। धारावी जवळपास केंद्राला आणि राज्याला 100 कोटीपेक्षा पण जास्त त्या ठिकाणी महसूल देते। अशा धारावीमध्ये त्या ठिकाणी लोकांना विचारलं पण जात नाही, काय डेव्हलपमेंट होणार त्याची चर्चा सुद्धा केली जात नाही। मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी बाहेर पाठवण्यासंदर्भामध्ये बोललं जातं। जवळपास त्या टेंडरमध्ये 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर 10 किलोमीटर पाठवण्याबद्दल बोललं जातं। तर हे बघितलं तर जवळपास 1 लाख घरे ही धारावीमधून आपण अपात्र करतात। मग हा विकास नक्की आहे कोणासाठी? आज आम्ही रेल्वेला 800 कोटी रुपये दिलेले आहेत राज्य सरकारने, आणि असं असताना रेल्वे नोटीस दिल्यात लोकांना घरं त्या ठिकाणी मिळत नाहीये। मग हा विकास कोणासाठी? हा विकास पूर्णपणे फक्त देशाचे पंतप्रधानाचे मित्र असल्यामुळे अडाणींना आहे का? आणि म्हणून आमचा या ठिकाणी विरोध आहे या पूर्ण ह्याला, आणि आम्ही सांगत आहोत की मोडाने हटाव आणि धारावी बचाव।